जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील डोंगरीपाडा शिवारातील मागील गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सुरू असलेल्या विनापरवाना बेकायदेशीर सुरू असलेल्या शांती स्टोन क्रेशरवर अक्कलकोवा महसूल विभागाची कारवाई, विद्युत पुरवठा खंडित करीत ठोकले सील। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील डोंगरीपाडा शिवारातील शांती स्टोन क्रशरवर तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अने नवंदर यांच्या 22 जुलै 2025 च्या आदेशानुसार अक्कलकोवा तहसीलदार विनायक घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे, मंडळ अधिकारी पल्लवी इंगळे, तलाठी संदीप वळवी यांच्या पथकाने कारवाई करत सील ठोकले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील डोंगरीपाडा शिवारात मागील गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही शासकीय परवाना न घेता बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या शांती स्टोन क्रशरवर अखेर शासनाच्या आदेशानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अने नवंदर यांच्या आदेशान्वये विशेष पथकाने मोठी कारवाई करत धाड टाकली असून कारवाई दरम्यान क्रशरचा विद्युत पुरवठा खंडित करून पूर्णपणे सील करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। क्रशरचे मालक भूषण जैन यांनी शांती स्टोन क्रश या नावाने कोणतीही शासकीय खाण उत्खननाची मंजुरी न घेता आदिवासी समाजाच्या इनामी व वारसा हक्काच्या जमिनींवर बेकायदेशीर उत्खननाचे काम सुरू ठेवले होते। तसेच खोटे कागदपत्र तयार करून व अधिकाऱ्यांची दिशाभूल करून ही जमीन बेकायदेशीर पद्धतीने खरेदी केल्याचे पुरावे मिळाले, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे म्हटले जाते। यामुळे आता सर्वत्र असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की भूषण जैनच्या शांती कन्स्ट्रक्शनच्या कारभाराची खोलपर्यंत तपासणी आता झालीच पाहिजे, असा सूर स्थानिक जनतेतून उमटत आहे। अक्कलकोवा तालुक्यातील शांती स्टोन क्रेशरचा मालक भूषण गौतमचंद जैन हा अवैध गौणखनिज उत्खनन करून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत असतो। या प्रकरणी अक्कलकोवा येथील महसूल व पोलीस प्रशासनाने गौणखनिज वाळू तस्कर भूषण गौतमचंद जैन यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईत त्याला वाचविण्याकरिता एका पक्षाचा पदाधिकारी हा मुख्य सूत्रधार आहे। या दोघांनीही मिळून कायद्याला धाब्यावर बसवून स्वतःच्या फायद्यासाठी तसेच पोलीस व महसूल प्रशासनावर राजकीय दबाव आणून सदरचा अवैध उद्योग सुरू ठेवले आहेत। खात्रीलायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भूषण गौतमचंद जैन यांच्या क्रेशरचा दरमहा वीज बिल वापराचा खर्च सुमारे 15 लाख रुपये इतका आहे। प्रतिदिवस 1000 ते 2000 ब्रासपेक्षा जास्त वाहतूक केली जाते। यावरून क्रेशरचा अवैध उलाढालीचा अंदाज सहजपणे लावता येतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन व विक्री होत असूनही संबंधित शासकीय विभागांना महसूल न भरता शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे। शांती कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात लूट करणारा पडद्यामागचा हा स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधी कोण? त्याचा पर्दाफाश आता झालाच पाहिजे। यांची चालाकी अशी की कारवाई करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची सोशल मीडियावरून हे बदनामी करतात, अपप्रचार करीत असतात, आदिवासी समाजात व अन्य घटकात दहशत व तणाव निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवतात। भूषण गौतमचंद जैन अवैध उत्खनन वाळू चोरी माफियाला वाचवून स्वतः हितसंबंध जोपासण्यासाठी कायदेशीर कारवाई रोखण्यासाठी विशिष्ट राजकीय लोकप्रतिनिधीचा पदाचा गैरवापर करीत आहेत। या प्रकारामुळे एकीकडे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे प्रशासनाची विश्वासार्हताही कमी होत चालली आहे। म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना संरक्षण देत राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा आदेश जारी केला गेला पाहिजे। संबंधित मालकाला नोटीस देऊन प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले असून महसूल विभाग, पर्यावरण विभाग, पोलीस प्रशासन आणि जीएसटी खात्याच्या संयुक्त चौकशीतून संपूर्ण पुरावे गोळा केले जात आहेत। तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जीएसटी, वीज बिल आणि रॉयल्टी यांच्यात प्रचंड तफावत आढळली असून अवैध खाणकामातून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पैसा हवालामार्फत फिरवून शासन महसुलाची प्रचंड फसवणूक करण्यात आल्याचे सुद्धा निदर्शनास आल्याचे चर्चेत आहे। क्रशरमधून निघणारे दगड आणि वाळू फक्त 5% प्रमाणात कागदोपत्री दाखवून उर्वरित साहित्य बनावट पावत्या व खोट्या बिलिंगद्वारे अक्कलकोवा, मोलगी, धडगाव तसेच सीमापार गुजरात राज्यात पाठवून काळ्या बाजारात विक्री केली जात होती, ज्यामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल तोटा सहन करावा लागला आहे। या अवैध खाणकामामुळे डोंगर, ओढे, नदीकाठ व शेतीजमिनींची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली असून जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे, पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास झाला आहे आणि स्थानिक आदिवासींच्या जमिनी, उपजीविका आणि हक्कांवर घाला घालण्यात आला आहे। शांती कन्स्ट्रक्शनला सील ठोकले गेल्यानंतर यांचा बाजार उठणार असे दिसू लागल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली आहे। या कारवाईचे स्वागत करत दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, लुटलेला महसूल परत वसूल व्हावा, अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।